प्रशांत कोरटकरची जी कार होती त्याचा आता गूढ उकललेला आहे। त्याच्याकडची रोल्स रॉइस ही कार पुण्यामधल्या एका बिल्डरची असल्याची माहिती समोर आली आहे। बिल्डर तुषार कलाटे यांची ती गाडी असल्याची माहिती मिळाली आहे। रोल्स रॉइस कार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर उभी असल्याचं तपासात समोर आलंय। प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या रोल्स रॉइसचा गूढ आता अखेर उकललेला आहे। प्रशांत कोरटकर जी आलिशान रोल्स रॉइस ही कार चालवत होता ती पिंपरी चिंचवड मधल्या एका बांधकाम व्यावसायिकाची असल्याचं समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कैलाश। काय अधिकचे अपडेट्स आहेत? अत्यंत धक्कादायक अशीच ही बातमी म्हणावी लागेल। जी गाडी सरकारी यंत्रणांकडे असायला हवी होती ती गाडी पिंपरी चिंचवड मधले उद्योजक जे आहेत तुषार कलाटे यांच्याकडे आढळून आलेली आहे। हीच गाडी जी आहे तिचा लिलाव होऊन जे गुंतवणूकदार आहेत त्यांना पैसे मिळणं अपेक्षित होतं। मात्र ही गाडी जी आहे ती सरकारी यंत्रणांकडून कोरटकर यांच्याकडे गेली कशी आणि कोरटकर यांच्याकडून ही गाडी पिंपरी चिंचवडचे उद्योजक कलाटे यांच्याकडे आली कशी, या सर्व घटनांचा तपास करणं आता अत्यंत गरजेचं झालेलं आहे। वास्तविक पाहता ही गाडी सरकारी यंत्रणांकडे असायला पाहिजे होती, मात्र ती पिंपरी चिंचवडच्या एका उद्योजकाकडे मिळाल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे आणि या निमित्तानं अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती शोधणं गरजेचं झालेलं आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।